नमस्कार, उर्मिलास फन किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मटर पनीर मसाला। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर इथे मी 3 कांदे बारीक कट करून घेतलेले, अर्धी वाटी दही, 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले, थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडासा अद्रक, वाटाणा आणि पनीर। तर इथे आपण मिक्सरला वाटण करून घेणार आहोत। तर कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि 2 मिरच्या तर पाणी न घालता बारीक वाटण करून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं वाटण झालेलं आहे। इथे मी 3 चम्मच तेल घेतलेले, तेल गरम झालेले। तर आता आपण खडे मसाले घालणार आहोत। त्यानंतर मिक्सरला वाटण केलेलं घालणार आहोत। तर हे छान आपण 4-5 मिनिटं परतून घेणार आहोत। इथं एका वाटीत मी दही घेतलेले, तर दहीमध्ये इथं मटर पनीर मसाला मिक्स करायचा आहे, पूर्ण 1 पॅकेट। त्यानंतर काश्मीरी मसाला 2 चम्मच, धने पावडर अर्धा चम्मच, जिरा मसाला 1 चम्मच, हळद अर्धा चम्मच, गोडा मसाला 1 चम्मच। मिक्स करून घेऊया। तर हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेले। तर वाटण पण आपलं 4-5 मिनिटं व्यवस्थित परतलेले। तर आता आपण हे यात ॲड करायचे। मिक्स करून घेऊया। आता मसाला आपला व्यवस्थित परतलाय, तर यात ॲड करूया वाटाणा, मिक्स करूया। आता यात आपण 1 ग्लास पाणी ॲड करणार आहोत। मिक्स करायचे। मिक्स करून झालेलं आहे आपलं। तर 5 मिनिटासाठी झाकण ठेवून वाटाणा शिजवून घेऊया। आता आपला 5 मिनिटं झालेले आहेत, तर झाकण काढूया। तर आपल्या भाजीला उकळी आलेली आणि वाटाणा पण छान शिजलेला आहे। तर यात ॲड करूया आपण पनीर। मिक्स करूया। तर यात आपण चवीनुसार मीठ घालायचे, कोथिंबीर, मिक्स करायचे। आता आपण वरून बटर घालणार आहोत, कोथिंबीर आणि थोडीशी साखर। मिक्स करूया। तर पुन्हा एकदा आपण 5 मिनिटं झाकण ठेवून एक उकळी घेऊया। तर आता 5 मिनिटं झालेले, तर झाकण काढूया। तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आणि टेक्स्चर पण खूप छान आलेलं। तर पनीर पण छान शिजलेले। तर गॅस बंद करून आपण बाउलमध्ये काढून घेऊया। हा झाला आपला मटर पनीर मसाला। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। उर्मिलास फन किचन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।